नमस्कार. उद्या 21 मे रोजी गुरुपुष्यामृत योग असणार आहे. अधिक महिन्यामध्ये हा आलेला सर्वात महत्त्वाचा आणि दुर्मिळ योग आहे. 26 वर्षानंतर हा योग आलेला असल्यामुळे अशी संधी सोडू नका. ही संधी पुन्हा नाही आहे. म्हणूनच सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. सर्व संकटे, विघ्न, बाधा संपणार. श्री विष्णूंचे आशीर्वाद मिळतील आणि कुटुंबाची प्रगती होणार आहे. तर असे कोणत्या झाडाचे पान सकाळीच घरी आणायचे आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. ज्योतिष आणि धार्मिक उपायांमध्ये गुरुपुष्यामृत योग आणि अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास या दोन्हींचाही संयोग अत्यंत दुर्मिळ परंतु खूप फलदायी मानला जाणार आहे. अशा शुभ मुहूर्तावर विशिष्ट वृक्षांची पाने, मुळे घरात आणल्याने आणि उपाय केल्याने घरातील दारिद्र्यता दूर होते, अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते, धनलक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. साक्षात विष्णूंचे आणि लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. तर मैत्रिणींनो, उद्याचा हा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. तब्बल 26 वर्षानंतर हा योग आलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून वेळात वेळ काढून प्रत्येकाने करायचा आहे. तर सकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे? सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. अधिक महिन्यात विशेषतः पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यासोबतच वडाच्या झाडाचा देखील पानाचा उपाय या महिन्यात केला जातो आणि त्यासोबतच अनेक झाडेझुडपे देखील खूप महत्त्वाची आहेत. परंतु मी तुम्हाला अशा एका दैवी शक्ती असलेल्या झाडाबद्दल सांगणार आहे. त्याचा उपाय गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही केला तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही काढता पाय घेणार नाही. मी तुम्हाला जे हे झाड सांगणार आहे ते खूप महत्त्वाचे आहे. जर हे झाड तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही त्या झाडाचाच उपाय करायचा आहे. परंतु या महिन्यामध्ये महत्त्वाचे असलेले पिंपळाचे झाड याच्या देखील पानाचा मी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगत आहे. या शुभयोगावर पिंपळाच्या पानाचा चमत्कारिक उपाय केल्याने देखील तुम्हाला खूप फायदा ठरणार आहे. पुष्य नक्षत्राचा शुभ वृक्ष हा पिंपळ मानला जातो. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडासंबंधित उपाय हा खूप लोकप्रिय आहे आणि फायदेशीर देखील आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. त्यानंतर झाडाला थोडेसे पाणी घालून नमस्कार करायचा आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे. त्यानंतर नमस्कार करून तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर घरी आल्यावर ते पान स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे आणि त्या पानावर अष्टगंध किंवा हळदीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायचा आहे. हे पान तुमच्या घराच्या देवघरामध्ये ठेवल्याने आणि त्याला धूप दीप दाखवायचा आहे. हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. तर तुम्ही हे पान तुमच्या घरामध्ये आणले आणि देवघरात ठेवले किंवा पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवले तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. धनप्राप्ती होण्याचे योग जास्त आहेत. त्यासोबतच दुसरे अतिशय महत्त्वाचे म्हणजे आहे वडाचे पान. वडाचे पान देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. हे लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे. तर ते कसे? तर तुम्हाला एक वडाचे पान घरी आणून गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे पान तुम्हाला लक्ष्मीच्या चरणी ठेवायचे आहे. त्यानंतर त्याला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि कनकधारा स्तोत्राचे पठण, श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. यामुळे घरातील पैशासंबंधित सर्व अडचणी दूर होतील. पैशाची चणचण भासणार नाही. तुम्ही हे दोन्हीही उपाय करा. हे देखील खूप फायदेशीर आहे आणि त्या दैवी ज्याचे महत्त्व या दिवशी खूप जास्त आहे त्या वृक्षाबद्दल मी तुम्हाला पुढे सांगत आहे. तर तुम्हाला अधिक महिन्यात विशेष विधी करायची आहे पिंपळाच्या झाडाची. हे आधी बघून घ्या व त्यानंतर आपण ते दैवी शक्तीवालं झाड बघणार आहोत. जर पानं तोडणं शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आणि अधिक महिना तर सुरूच आहे तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी, हळद आणि गूळ मिश्रित जल अर्पण करायचे आहे. एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात थोडेसे दूध, हळद आणि गूळ टाकायचं आहे. संध्याकाळी झाडाच्या मुळाशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा देखील तुम्ही दिवा लावू शकता. असे केल्याने पितृदोष देखील दूर होतो, अनेक अडचणी दूर होतात आणि आर्थिक अडचणी देखील नक्कीच दूर होतात. तर हा देखील उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे. आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे येऊयात. जो वृक्ष मी तुम्हाला आता सांगणार आहे तो वृक्ष म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रयाचे निवासस्थान मानले जाते. तुमच्या लक्षात आलेलेच असेल की हे झाड नेमके कोणते आहे. हा वृक्ष शुक्र ग्रहाशी देखील जोडला गेलेला आहे. गुरुपुष्यामृत योग आणि अधिक महिन्यासारख्या या शुभ योगावर आणि शुभ मुहूर्तावर या झाडाच्या पानाचे उपाय हे विशेष फलदायी ठरणार आहेत. मी तुम्हाला जे दैवी शक्ती असलेले झाड सांगत आहे त्याचे पान जर तुम्ही घरी आणले तर पैशाची चणचण दूर होणार आहे. शुक्र ग्रह देखील मजबूत होणार आहे. साक्षात
गुरुदेव दत्तांची कृपाप्राप्ती तुमच्यावर होणार आहे. त्यासोबतच तुमच्या घरातील जे आजारपण आहे ते देखील नष्ट होणार आहे आणि सर्व समस्यातून मुक्ती मिळेल. श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. बघा किती अनन्यसाधारण महत्त्व या झाडाला आहे. ह्या दैवी झाडाचे गुरुपुष्यमृत्यू योग आणि अधिक महिना या तिन्ही गोष्टींचे शास्त्रामध्ये अत्यंत सखोल आणि चमत्कारिक एक इतिहास देखील आहे. त्यामुळेच हे झाड या महिन्यामध्ये अधिक महिन्यात आणि गुरुपुष्यमृत्यू योगाच्या दिवशी महत्त्वाचे आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या पलीकडे जाऊन या झाडाला निसर्गात वास्तुशास्त्रात मोठे स्थान आहे. भगवान विष्णूंचा अवतार नरसिंह रूप. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी जेव्हा हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला तेव्हा त्याच्या नखांमध्ये तीव्र जळजळ होत होती, तीव्र दाह होत होता. हा दाह शांत करण्यासाठी त्याने त्याची नखे या झाडाच्या फळामध्ये खुपसली, ज्यामुळे त्याच्या हाताची आग शांत झाली. यामुळे या वृक्षाला विष्णू रूप मानले जाते आणि याला कधीही कोणतीही कमी न होणारी फळे म्हणजे अक्षय फळे लाभलेली आहे. नेहमी याला फळे येत असतात. ज्या घरामध्ये मुख्यतः दारासमोर किंवा दक्षिण पश्चिम दिशेला हे झाड असेल तिथली नकारात्मक ऊर्जा ही पूर्णतः नष्ट होत असते. ज्यांच्या घराच्या अंगणात हे झाड आहे अत्यंत शुभ आणि चमत्कारिक ते घर असणार आहे. त्या घरामध्ये कोणत्याही अडीअडचणी येणार नाहीत. आणि ज्या घराच्या मुख्य दरवाजासमोर हे झाड जर असेल तिथे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. साक्षात भगवान विष्णू तिथे वास्तव्य करत असतील. दत्तगुरू देखील वास्तव्य करतात. तुमच्या लक्षात आलेलेच असेल की ते झाड कोणतं आहे, कारण याचं महत्त्व खूप जास्त आहे. हे वेळ तुम्ही सोडू नका. ही संधी पुन्हा मिळणार नाही आणि योगायोगाने या दोन गोष्टीमुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीचे जे उपाय सांगितलेले आहेत ते देखील करा, परंतु हे दैवी शक्ती असलेले झाड तर अजिबात तुम्हाला सोडायचं नाही आहे. या झाडाभोवती एक विशिष्ट सात्विक वलय असते. याच्यामुळे घराच्या आसपास कोणतीही करणी बाधा, नकारात्मक शक्ती ही कधीच प्रवेश करू शकत नाही. आणि त्याचबरोबर गुरुपुष्यमृत्यू योग आल्याने नक्षत्राचा राजा हा आहे आणि पुष्य नक्षत्राचा प्रभाव हा असतो. म्हणून या योगावर केलेले कोणतेही उपाय हे नक्कीच फलदायी ठरत असतात. या योगावर सुरू केलेले कोणतेही काम हे कधीही अयशस्वी ठरत नाही. या उपायाचे तुम्हाला फळ हे अक्षय राहणार आहे, जन्मभर पुरणारे असे राहणार आहे. हिंदू धर्मात 3.5 मुहूर्ताव्यतिरिक्त या योगाला सर्वोत्तम काळ मानला जातो. तर गुरुपुष्यामृत हा सोने चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्वाचे मानला जाणारा दिवस आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अधिक महिन्यात देखील आध्यात्मिकच उपासना केली जाते. या महिन्यामध्ये कोणतेही कार्य केले जात नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला या योगावर देखील आध्यात्मिक उपाय आणि सेवा साधना करायच्या आहेत. या दैवी झाडाची पान घरी आणून तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे व त्यावर लिहायचा आहे. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा राहू केतू दोष असतील तर गुरुपुष्यामृताच्या या योगाच्या दिवशी केलेले दान तर्पण या दोषाची तीव्रता अत्यंत कमी करतात आणि हा उपाय देखील खूप प्रभावशाली ठरणार आहे. अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित, गुरुवार दत्तात्रयांना समर्पित, त्यासोबतच महालक्ष्मींचा हा योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. असा हा महत्त्वाचा योग आल्यामुळे हे दैवी शक्ती असलेलं साक्षात त्रिदेवतांचा वास असलेले हे महत्त्वाचे झाड म्हणजे उंबराचे झाड. उंबराच्या झाडातच नरसिंह अवतार जेव्हा विष्णूंनी घेतला होता तेव्हा त्यांच्या नखांचा दाह कमी करण्यासाठी उंबराच्या फळामध्ये त्यांनी ते नखे खुपसली होती. उंबराचे म्हणजेच औदुंबर म्हणजेच उमराज असे देखील या झाडाला म्हणतात. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि भगवान दत्तात्रयाचे निवासस्थान मानले जाणारे हे झाड आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वृक्षांचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा लक्ष्मीसाठी तिचा प्रिय योग आहे. त्यासोबतच शुक्र ग्रह देखील लक्ष्मीशीच जोडला गेलेला आहे. म्हणून गुरुपुष्यामृत योग किंवा अधिक महिन्यासारख्या शुभ मुहूर्तावर या झाडाचा पानाचा हा उपाय तुम्ही आवर्जून करा. ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत आहे त्याला सतत पैशासंबंधित अडचणी येत असतात. वारंवार काही ना काही अडथळे त्याच्या कामामध्ये येत असतात. त्याची आर्थिक प्रगती कधीही होत नाही. तर त्याच्या कष्टाला मेहनतीला यश मिळावे त्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. तर तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी बाकीच्या मी झाडं सांगितलेले आहेत ते देखील फायदेशीर आहे, परंतु सकाळीच उठल्यानंतर हा उपाय करण्यासाठी शुचिर्भूत व्हायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे, स्नान करायचे आहे. स्नान झाल्यावर देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे, देवांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. म्हणजे मी तुम्हाला वेळ सांगितलेला आहे त्या वेळेच्या आत, सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत. शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान या दिवशी करावे. तर एक तांब्याभर पाणी तुम्हाला घेऊन त्यामध्ये थोडेसे दूध टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे फुले, एक दिवा घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे. गुरुपुष्यामृत योग किंवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता, पण गुरुपुष्यामृत योगालाच करा.
त्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला उंबराच्या झाडाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे, पाणी अर्पण करायचे आहे मुळाशी. त्यानंतर तिथे हळद कुंकू फूल वाहून नमस्कार करायचा आहे आणि 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. श्री गुरुदैव दत्त, श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. 7 किंवा 11 प्रदक्षिणा तुम्ही करू शकता. त्यानंतर तिथे तुम्हाला त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी याचे एक पान तोडून घेऊन जात आहे. माझ्या घरामधली नकारात्मकता पूर्णतः नष्ट करावी आणि सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये कायम वास करावी. सर्व अष्टलक्ष्मीचे आगमन माझ्या घरामध्ये यावे, म्हणजेच काय तर धनधान्य सुख समृद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करावी. आणि त्यानंतर त्याचे एक पान तुम्हाला तोडून घ्यायचे आहे. स्वच्छ पान असावे, ते पान कुठेही किडलेले किंवा तुटलेले नसावे. ते पान घरी आणून गंगाजलाने धुवून तुम्हाला ते देवघरासमोर घेऊन बसायचे आहे आणि अष्टगंधाने त्या पानावर श्री असे नाव लिहायचे आहे. श्री हा शब्द माता लक्ष्मीला समर्पित शब्द आहे आणि हे पान घरी आणायचे आहे. त्यानंतर श्री हा शब्द लिहून त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. श्री सुक्ताचे एक वेळेला पठण करायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला दिवसभर तसेच ठेवायचे आहे. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला किंवा त्याच्या आत तुम्हाला हे पान तिथून उचलायचे आहे देवघरातून आणि तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी 100% टिकून राहणारच आहे. जेव्हा हे पान सुकेल वाळेल त्यानंतर तुम्ही हे पान निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता. तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. यामुळे आर्थिक प्रगती झाल्यावर भौतिक सुख मिळते आणि प्रेमसंबंध किंवा विवाहातील अडथळे हे दूर होतात. फक्त हा उपाय करताना तुम्ही गुरुवारी करायचा आहे. या शुभयोगावर जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, औदुंबराच्या वृक्षाला पाणी वाहूनच 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुम्ही 7 किंवा 11 प्रदक्षिणा करू शकता. पानांना स्पर्श करताना तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप म्हणायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र देखील म्हणू शकता. करून बघा, हा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे. असा योग पुन्हा नाही आहे. तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना सोडून इतर कोणत्याही व्यक्तींनी घरातील हा उपाय केला तरी चालेल. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा अधिक महिना चालू असतो आणि त्यात गुरुपुष्यामृत योग येतो तेव्हा उंबराच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात दत्त महाराज भगवान विष्णू यांच्याकडून अखंड ऐश्वर आरोग्य याचे वरदान मिळवल्यासारखे आहे. म्हणूनच हे पान घरी आणून तुम्हाला या संबंधित उपाय केल्याने साक्षात लक्ष्मी विष्णू यांचे आशीर्वाद मिळतील. दत्त महाराजांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील. नक्की करा, 100% फायदेशीर आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.